तर नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज कोकणातला दिवस आहे 4था आणि डायरेक्ट संध्याकाळी मी ब्लॉग बनवायला घेतलाय. त्याचा रिझन सुद्धा सांगते. आणि कालचा 3रा दिवस होता, त्याच्यात सुद्धा जास्त काही ब्लॉग बनवता आला नाही, कारण पावसाने खूप सारा धुमाकूळ घातला होता. आमच्या इथे खूप सारे सीन क्रिएट्स झाले आणि खाली जायचा जो मेन रस्ता आहे आमचा, तिथेच पुरं पाणी भरलं होतं. म्हणजे वाडी बाहेर आम्हाला जाता येतच नव्हतं. आणि आम्ही मुंबईला जाणार होतो, ते सुद्धा पोस्टपोन झालं आहे कारण त्या पावसामुळे. आणि बाप्पाच्याच मनात असेल की मला मुंबईला पाठवायचं नाही करून, त्याच्यामुळे पाऊस वगैरे पडला असेल तर मला सगळेच बोलले नको जाऊ. त्याच्यामुळे आम्ही मुंबईला गेलो नाहीये. मुंबईचा प्लॅन कॅन्सल झालाय आणि आजचा रिटर्न दिवस कोकणातच घालवला आहे. म्हणून आजचा 4था दिवस चालू झालाय आणि आज 4थ्या दिवसाचा ब्लॉग मी बनवते. आणि संध्याकाळी बनवण्याचं रिझन म्हणजे कालपासून जो पाऊस पडतोय तो आत्तापर्यंत कंटिन्यू पाऊस खूप सारा पडतोय. खूप जोरात पाऊस आहे. घराच्या बाहेर जाता येत सुद्धा नाहीये. आणि घरात काय करणार, राहून काहीच नाही. घरातलं काम झोपणार एवढंच. बाहेर गेलो तर काहीतरी दाखवता येतं. तर घरात असल्या कारणाने जास्त काही ब्लॉग मी बनवला नाहीये. तर काल सुद्धा नाहीच बनवलाय त्याचं रिझन म्हणजे पाऊसच. आणि आज सुद्धा एवढं काय नाहीये. आणि आज वाजले आहेत आता घड्याळात 7 आणि आता आरतीची वेळ होईल. बाप्पाची आरती होईल 7 वाजता. आणि आज माझा भाव दुसरा आला आहे, गोरेगावला राहतो तो. आणि माझी काकी सुद्धा तिच्या माहेरी गेली होती, ती सुद्धा आली आहे. मग भरपूर काय आज बघू काय काय होतंय काय नाही होतंय, तर तुम्हाला सगळं बघायला भेटेल. आपण भेटू थोड्या वेळात. काय होतंय काय नाही ते दाखवतेच नाही. तर आता ऑल सेट झालेला आहे आणि आता आरतीची वेळ झाल्यामुळे बाप्पाला नैवेद्य दाखवलंय. आणि आता आरतीवाले सगळे आरती करायला आमच्या घरात येतील, तर दाखवते तुम्हाला.
गाईज बोलल्याप्रमाणे आता आरती सुद्धा आमच्या बाप्पाची झाली आहे, ते तुम्ही बघितलीच असेल. आणि आता आमच्या घरात नाही पण समोरच्या घरात भजन आहे, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. चला दाखवते मग. तर आमच्या कोकणात अशा प्रकारे भजन होतात. तुमच्या इथे कसे भजन होतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि भजन कसं वाटलं ते सुद्धा सांगा. आणि ज्यांच्या घरात भजन असतं ते लोक वेगवेगळ्या प्रकारची डिश घरात बनवून भजनकरींना देतात. तसंच ज्यांच्या घरी भजन होतं त्यांनी सगळ्यांसाठी वडापाव ठेवले होते. तर भजन वगैरे संपल्यावर आम्ही आमच्या घरी येऊन बसलो होतो आणि हा दीपेश रणवे वडापाव वाटत होता आणि मला खाली परत देत होता. आणि आम्ही घरातले बघू शकता मजा गप्पा मारायला बसलो होतो, मजा मस्ती चालू होती. आणि अशा प्रकारे सगळा दिवस संपला होता, रात्र झाली होती. तुम्ही बाप्पा बघू शकता किती छान दिसत आहे. आणि आमच्या घरात अंथरुण पडून सगळे झोपे गेले होते आणि आता मी सुद्धा झोपते. तर ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू उद्या. बाय.